नमस्कार मित्रांनो, आजची कथा ही खूपच थरारक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. पण व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. चला तर मग मित्रांनो, आपल्याबरोबर आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात, आपल्याला त्यावर विश्वास ठेवायला कठीण जातं. पारलौकिक घटना प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी घडत असतात, पण काही घटना अशा असतात की आयुष्यभर त्याची दहशत मनात कायम राहते. अशीच एक कथा आहे आपल्या मुंबईच्या 25 वर्षीय गणेश कुलकर्णी आणि अभिजित भोसले यांची. लहानपणापासून एकत्रित लहानाचे मोठे झाले असल्यामुळे त्यांची मैत्री जवळजवळ 22 वर्षाची होती. भूत प्रेत यांच्यावर त्यांना विश्वास होता, पण त्यांना भुताटकीच्या घटनांनी बदनाम असलेल्या जागेवर जाऊन अनुभव घेण्याचा विचित्र शौक होता. गणेश आणि अभिजित हे नेटवर्क अशाच पारलौकिक घटनास्थळ शोधत असायचे. एकदा सर्च करता करता गणेशला काहीतरी सापडलं. खंडाळा घाटापासून काही अंतरावर असलेल्या जंगलातील डोंगरावर इंग्रज अधिकाऱ्याच्या मुंडकं नसलेल्या भूताची गोष्ट त्यांनी अभिजितला पाठवली. थोड्या वेळात अभिजितचा कॉल आला. हॅलो गण्या, इंटरेस्टिंग आहे रे, या जागेवर गेलेच पाहिजे म्हणत त्याने कधी जायचं असं गणेशला विचारलं. गणेशने आपण ह्या अमावस्येच्या रात्री 8 वाजताच मुंबईहून निघू, चालेल का म्हणत अभिजितला विचारणा केली. डन, नक्कीच जाऊ भावा म्हणत अभिजितने होकार दिला. अभिजित आणि गणेश खूप आतुरतेने ॲडव्हेंचरने भरलेल्या प्रवासाची वाट बघत होते आणि तो अमावस्येचा दिवस उजाडला. अभिजित आणि गणेशची सर्व तयारी झाली होती. त्यांनी बाईकवर जिथे जायचं ठरवलं आणि ठरल्याप्रमाणे संध्याकाळी 9:30 वाजता दोघं जायला निघाले. हिवाळ्याचा महिना असल्याने वातावरणात कमालीची थंडी पसरली होती. बोलता बोलता दोघांनी दिव्याचा झगमगाट असलेली मुंबई सोडली आणि रस्त्यावरील अंधार हेडलाईटच्या प्रकाशाने कापत दोघे प्रवास करत होते. काही तासात त्यांना खंडाळा घाट लागला. खंडाळा घाटात चित्रविचित्र घटना घडतात हे सर्वांना माहीत होतं. घड्याळात पाहिलं तेव्हा 11:30 वाजले होते. त्यांनी एका कच्च्या रस्त्यातून बाईक आत नेली. त्या डोंगराखाली बाईक पार्किंग केली आणि ते डोंगर चढून वर गेले. त्या डोंगरावर 1860 साली भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि इंग्रज यांच्यात चकमक झाली होती. त्यात सर्व इंग्रज मारले गेले आणि इंग्रज अधिकारीचं मुंडकं कापून त्याच्या शरीराला आणि त्याच्या मुंडक्याला झाडावर लटकवलं होतं. या लढाईत त्या इंग्रज अधिकाऱ्याचा घोडाही मारला गेला होता. तेव्हापासून ते मुंडकं नसलेले इंग्रज अधिकाऱ्याचा आत्मा घोड्यावरून त्या भागात फिरतो असा स्थानिकांचा दावा आहे. तो इंग्रज अधिकारी त्याच्या वाटेत येणाऱ्या लोकांचं मुंडकं कापतो. या भीतीने रात्रीच काय दुपारीही लोक तिथे जायला घाबरतात, इतकी दहशत त्याची आहे. गणेश आणि अभिजित यांनी पाळा पाचोळा चाळून शेकोटी केली आणि अंधारात तिथे काय घडते याची वाट बघू लागले. गणेश बाईक चालून थकला होता, त्यामुळे तो बसल्या बसल्या झाडाच्या आडोशाला त्याचे डोळे लागले. तो झोपला. अभिजित एकटाच गाणी ऐकत आसपास लक्ष देत होता. मधीच आपल्या जवळ असलेल्या टॉर्चने आसपास कोणी आहे का याचा वेध घेत होता. इतक्यात त्याला डोंगराखालून कसल्या तरी हालचाल जाणवली. कान टवकारत आवाज कसला आहे हे ऐकण्याचा प्रयत्न तो करत होता. अभिजितला घोड्यांचा टापाचा आवाज आला. अंगावर रोमांच उभे राहिले. तसं अभिजितने झाडीत लपून डोंगराखाली काय दिसतंय ते पाहण्याचा प्रयत्न केला. त्याला घोड्यांच्या टापाचा आवाज जवळ येत असल्याचं जाणू लागलं. भीतीने अभिजित मागे गेला आणि आग विझवत गणेशला उठवलं. उठ, घोड्याचा आवाज येतोय, कोणतरी आहे तिथे, अभिजित दबक्या आवाजात बोलला. डोळे चोळत कुठे, गणेश आश्चर्याने बोलला. अभिजितने बोट दाखवले खाली. दोघेही झाडावर चढून बसले आणि कॅमेरा चालू करून ते रेकॉर्डिंग करू लागले. इतक्यात अंधारातून एक काळा घोडा, त्याच्या पाठीवर बसलेलं एक बिनमुंडक्याचं एक शरीर तिथं आलं. सर्व प्रकार पाहून अभिजित आणि गणेशला धडकी भरली. डोळ्याने जे दृश्य दिसत होते ते कॅमेऱ्यात दिसत नव्हतं.
घोड्यावरून ते भूत खाली उतरलं आणि त्यांनी दोन्ही हात हवेत फिरवले. जिथे आग पेटवली होती तिथवर चालत गेला. गणेश आणि अभिजितला थंडीतही धडधडून घाम फुटला. इतक्यात तो शरीर मागे सरून पुन्हा घोड्यावर जाऊन बसला आणि पुढे निघून गेला. हुश, वाचलो, असं म्हणत सुटकेचा निश्वास गणेशने टाकला. इतक्यात ते दोघं त्याच झाडावर बसले होते ज्या झाडावर इंग्रज अधिकाऱ्याचे मुंडकं आणि शरीर लटकून ठेवलं होतं. झाडाला लटकलेल्या अवस्थेत इंग्रज अधिकाऱ्याचे मुंडके तिथे उपस्थित झालं होतं आणि भयानक स्वरूपात हसू लागलं. त्या मुंडक्याच्या चेहऱ्याचा अर्धा भाग सडलेला होता. डोळे नव्हते, फक्त डोळ्याच्या जागेवर दोन खोबड्या दिसत होत्या. ते पाहताच आणि ऐकताच दोघेही किंचाळ झाडावरून खाली उतरून पळू लागले. त्याचबरोबर कापलेलं मुंडकंही त्याच्या पाठीमागे उडत येत होतं. डोंगर भराभरा उतरत ते बाईकजवळ आले आणि त्यांनी बाईक सुरू केली. इतक्यात त्यांना घोड्याचा किंकाळण्याचा आणि वेगात आपल्याकडे येण्याचा आवाज येऊ लागला. गणेश आणि अभिजित भीतीने चिंब झाले. कच्ची सडक पार करून दोघेही मुख्य रस्त्यावर आले. लवकरात लवकर इथून निघून जायचं अशा गडबडीत गणेश बाईक चालत होता. इतक्यात मागे घोडा पळत येत आहे. घोड्यावर मुंडकं नसलेला इंग्रज अधिकारी हातात कुऱ्हाड घेऊन पाठलाग करत असल्याचं त्यांना दिसलं. आता आपलं खरं नाही असा विचार अभिजित मनात आला. गणेशलाही आपली धडगत नाही असे वाटू लागले. इंग्रज अधिकाऱ्याने बाईकचा पाठलाग 4 किलोमीटरपर्यंत केला आणि एका जागी तो थांबला. ती त्याची सीमा होती आणि तो गायब झाला. घडलेल्या प्रकाराने दोघे इतके घाबरले होते की गणेश आणि अभिजित रात्रभर अभिजित घरी एकत्र राहिले. सकाळ होताच घडलेला प्रकार त्यांनी घरच्यांना सांगितला. घरच्यांनी त्यांना ओरडत समज दिली आणि दोघांना हातात मंतरेला धागा बांधला. आयुष्यात प्रथमच त्यांनी भूताला पाहिलं होतं. भूत नसताना याच विचारांनी त्या भागाचं रहस्य काय आहे हे उलगडायला ते दोघे गेले. पण मरणाच्या दारातून ते जिवंत परतले. त्यांचं नशीब चांगलं होतं. यापुढे विषाची परीक्षा नको म्हणून त्यांनी यापुढे असं कोणतंच कृत्य केलेलं नाही. आजची स्टोरी इथेच समाप्त होते. आपल्याला आमची स्टोरी कशी वाटली नक्कीच कळवा. धन्यवाद.